नमस्कार, तारा न्यूज मध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते। कोल्हापूरच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा कोणत्या विषयाची असेल तर ती म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक। पण ही निवडणूक केवळ दूध संघाच्या सत्तेसाठी नाही तर भविष्यातील जिल्हा बँक, जिल्हा परिषद आणि विधानसभा राजकारणाची रंगीत तालीम मानली जाते। एका बाजूला मंत्री हसन मुश्रीफ यांचं नेतृत्व तर दुसऱ्या बाजूला आमदार सतेज पाटील यांची रणनीती, तिसऱ्या बाजूला विविध गटातील अंतर्गत हालचाली। त्यामुळे गोकुळचं रणांगण दिवसेदिवस अधिकच तापताना दिसतंय। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या डॉक्टर नंदिनी बाबुळकर यांनी केलेलं वक्तव्य विशेष महत्त्वाचं ठरतं। महायुतीतील आमदार शिवाजीराव पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द मानतील आणि महायुती सोबत राहतील असं सांगतानाच गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत राहणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्टपणे जाहीर केली। राजकीय दृष्ट्या पाहिलं तर हा केवळ पाठिंबा नाही तर आगामी सत्ता समीकरणाचा स्पष्ट संदेश मानला जात आहे। विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी बाबुळकर यांच्या कुटुंबियांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेतल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं होतं। कुपेकर गटाची भूमिका नेमकी काय असेल हा प्रश्न चर्चेत असतानाच नंदिनी बाबुळकर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत थेट भूमिका जाहीर केली। मात्र याच बैठकीला रामराजे कुपेकर अनुपस्थित राहणे आणि संग्रामसिंह कुपेकर लंडनमध्ये असल्याचं सांगितलं जाणं या घटनांनी चर्चांना आणखीच खतपाणी घातलंय। गोकुळच्या राजकारणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दूध संस्थांच्या ठरावाचं राजकारण। 427 दूध संस्थांना ठरावाचे मसुदे न मिळाल्याचा मुद्दा न्यायालयापर्यंत गेला। सतेज पाटील समर्थक संस्थाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर दुग्ध विभागाने मसुदे पाठवल्याचं स्पष्ट केलं आणि याचिका निकाली लागली। पण या संपूर्ण प्रकरणामुळे एक प्रश्न निर्माण झाला, गोकुळच्या निवडणुकीत खरी लढाई उमेदवारांमध्ये आहे की मतदानाचा अधिकार मिळवणाऱ्या संस्थांमध्ये? कारण ठराव, पात्रता, अवसायन आणि संस्थांच्या अस्तित्वावरच निवडणुकीचं अंतिम गणित अवलंबून असणार आहे। सध्या सर्वांचं लक्ष अवसायनाच्या यादीतील संस्थांकडे लागले। प्रतिदिन किमान 50 लिटर दूध संकलनाची अट पूर्ण न करणाऱ्या संस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे। त्यामुळे अंतिम मतदार यादी आणि पात्र संस्थांचा आकडा बदलल्यास संपूर्ण निवडणुकीचे चित्र बदलू शकते। याच कारणामुळे प्रत्येक गट आता प्रचारापेक्षा मतदारसंघातील संस्थांवर अधिक लक्ष केंद्रित करताना दिसत आहे। गोकुळची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी, बदलती भूमिका, न्यायालयीन घडामोडी आणि संस्थांच्या पात्रतेचे प्रश्न यामुळे हे रणांगण अधिकच गुंतागुंतीचं बनत चाललंय। आजची ही निवडणूक केवळ गोकुळच्या सत्तेपुरती मर्यादित नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय मैत्री, नेतृत्व आणि सत्ता केंद्रे कोणती असतील याचाही निर्णय या निवडणुकीत होणार आहे। गोकुळमध्ये दुधापेक्षा राजकारण अधिक तापलंय आणि प्रत्येक ठरावामागे आता सत्ता मिळवण्याचा नवा हिशोब दडलेला आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।